रवा उत्ताप्पा हा झटपट बनणारा आणि मऊ स्वादिष्ट असा दक्षिणीय प्रकार आहे. रवा उत्तप्पा हा रव्यापासून तयार होतो आणि पारंपरिक उत्तप्प्यापेक्षा पटकन बनतो, कारण यासाठी आंबवण्याची काहीच गरज नसते. तर चला मग झटपट अशा होणाऱ्या रवा उत्तप्प्याची रेसिपी पाहूया. एकदम सोप्या पद्धतीने ही रेसिपी बनवलेली आहे. तर ही रवा उत्तप्पा तुम्ही घरच्या घरी नक्की ट्राय करून पहा. तर काय केलेले मंडळी, सर्वात अगोदर रवा 1 वाटी घेतलेला आहे. थोडासा जाडसर आहे हा रवा. जर अगदी बारीकही असेल तरीही चालतो. तर हा जो रवा आहे तो दहीमध्ये अगदी 15 ते 20 मिनिटासाठी भिजत घालायचा आहे. तर 1 वाटी रवा एका वाटीमध्ये टाकलेला आहे मोठ्या, आणि त्यामध्ये आता दही टाकायचं आहे. खूप काहीसं दहीसुद्धा टाकायचं नाही आहे, कारण खूप टाकलं तर आंबट होण्याची शक्यता असते. तर यासाठी 1 वाटी रव्याच्या प्रमाणाला अर्धी वाटी दही असं जरी टाकलं तरी परफेक्ट असं मिश्रण जे आहे ते तयार होतं. तर दही आणि रवा जो आहे तो असा एकजीव करून घेऊया, मिक्स करून घ्यायचा आहे. आता त्यात थोडे थोडे पाणी घालून मध्यम जाडसर असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. हे मिश्रण खूप पातळही नसावं आणि खूप घट्टही नसावं, अन्यथा जो उत्तप्पा आहे तो नीट पसरवताही येणार नाही आहे. हा जो रवा आहे तो 15 ते 20 मिनिटानंतर खूप छान असा फुलतो आणि मऊसुद्धा होतो. मिश्रण व्यवस्थित फेटून घेतल्यानंतर ते आपण झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहोत. कधी कधी काय होतं, उत्तप्पा तर खायचा असतो, पण त्यासाठी बॅटर वगैरे आंबवलेलं नसतं. तर मग हा झटपट असा रवा उत्तप्पा बनवायला सुद्धा आणि खायला म्हणाल तर खरंच खूप अप्रतिम लागतो. तर यासाठी अगदी झटपट होणारी ही रेसिपी तुम्ही सुद्धा घरच्या घरी नक्की करून पहा. आफ्टर 15 ते 20 मिनिटानंतर रवा जो आहे तो छान असा फुलला गेलेला आहे. भिजत घातलेलं रव्याचं जे मिश्रण आहे ते मी परत एकदा मिक्सरमधून काढून घेणार आहे, म्हणजेच फिरवून घेणार आहे. यानंतर तुम्ही पाहू शकता, मस्त असं इडलीला जे बॅटर असतं ते तयार होतं सेम त्याच पद्धतीनं हे जे बॅटर आहे ते उत्तप्पा बनवण्यासाठी तयार आहे. एकदम मऊसूद हे बॅटर झालेलं आहे बरं का. उत्तप्पा बनवण्यासाठी काही बेसिक तयारी मी अगोदरच करून घेतलेली आहे. जसे की कांदा चिरून घेतलेला आहे, टोमॅटो चिरून घेतलेला आहे, त्याचबरोबर कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे चिरून. जर तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हिरव्या मिरचीचे कापसुद्धा घेऊ शकता, पण इथे मी घेतलेली नाही आहे. यानंतर बॅटरमध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ, आणि अर्धा चमचा असं मी सोडा टाकलेला आहे. त्यावरती अगदी थोडंफार पाणी टाकूया आणि हे जे बॅटर आहे ते परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया. आणि तुम्ही पाहू शकता, मस्त बॅटरवर असे बबल्स आलेले आहेत. म्हणजे हे जे बॅटर आहे ते उत्तप्पा बनवण्यासाठी परफेक्ट असं तयार आहे. आणि सोडा टाकताना नेहमी ज्यावेळेस तुम्ही उत्तप्पा किंवा रवा डोसा बनवणार असाल त्यावेळेसच यूज करा. कारण सोडा ज्यावेळेस ॲक्टिव्ह असतो तोपर्यंतच मस्त अशी जाळी पडते उत्तप्पा किंवा डोस्याला. तर यासाठी तर पॅन ठेवलेला आहे गॅसवरती, आणि त्यावरती तूप लावलेलं आहे थोडंफार. आता उत्तप्प्याचं जे मिश्रण आहे ते हलकंसं असं पसरवून घ्यायचं आहे, आणि त्यावरती कांदा, टोमॅटो, त्याचबरोबर कोथिंबीर टाकायची आहे. जर तुम्हाला घरगुती लाल तिखट किंवा कांदा लसूण मसाला जर टाकायचा असेल तरी तेही टाकू शकता, त्याने सुद्धा खूप छान अशी चव येते. हा रवा उत्तप्पा आणि सोबतच शेंगदाण्याची चटणी बनवली होती, आणि चटणीसोबत खरंच खूप टेस्टी लागत होता. तर रवा उत्तप्पा दोन्ही बाजूने छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट हा रवा डोसा खायला अप्रतिम लागतो. तर असंच करून दोन्हीसुद्धा रवा डोसा बनवून घेतलेले आहेत. तर मग मंडळी, झटपट बनणारा हा रवा उत्तप्पा तुम्ही कधी करताय मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि पाहू शकता किती मऊ आणि स्वादिष्ट असा हा उत्तप्पा तयार झालेला आहे. आणि पारंपरिक उत्तप्प्यापेक्षा ह्याची सुद्धा चव सेम तशीच लागते, कारण आंबवलं नसतानासुद्धा दही टाकल्यामुळे चव नेक्स्ट लेवलची येते. तर असंच करून दुसरासुद्धा उत्तप्पा मी बनवून घेतलेला आहे. जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी फूडी रोहिणीला सबस्क्राईब मात्र नक्की करा. आणि पाहू शकता, मस्त अशी
उत्तप्प्याला आहे ना किती छान अशी जाळी पडलेली आहे आणि एकदम मऊ असा उत्तप्पा होतो बरं का. कुठेही रवा वापरल्याने ना असं कडक वगैरे होत नाही आहे. तर आहे ना झटपट होणारा हा उत्तप्पा तुम्हीसुद्धा नक्की करून पहा. आणि यावरती आहे ना तूप टाकल्यामुळे चव आहे ना खरंच खूप भन्नाट लागते. तर दोन्ही बाजूने छान असा खरपूस भाजून घेतलेला आहे. आणि अगदी मी तुम्हाला जवळून दाखवते. पाहू शकता किती सुंदर सुरेख असा उत्तप्पा तयार आहे. तर हा उत्तप्पा मी शेंगदाण्याच्या चटणीसोबत आहे ना खूप एन्जॉय केला. तर मग तुम्हीसुद्धा बनवा आणि तुम्हीसुद्धा एन्जॉय करा. धन्यवाद.